सिनेमातलं किती चांगलं गाणं निघू द्या, 6 महिन्यात वर्षात नामदेव त्याचा कंटाळा येतो. कंटाळले सगळे. अशिक्षित आजी बरं का ओंकारराव, सुशिक्षित नातवावर रागावते. ए गोविंद्या, पागल झाला का डोक्यात फरक झाला? उठला सुटला झिंग झिंग झिंगा झिंग झिंग झिंगा झिंग. अरे दुसरं म्हणणार. कंटाळले का नाही लोक? 6 महिन्यात वर्षात काय डोक्यावर घेतलं होतं, पार पागल झाले होते सगळे. वरात तेच झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. आता सगळे वैतागले. 6 महिन्यात वर्षात त्याचा कंटाळा येतो. आता माझे वारकरी बसले बरं का पवार बाबा, 750 वर्ष झाले राजा. रोज आमचा वारकरी गळ्यात विना घेतो आणि रूप पाहता लोचनी 750 वर्षापासून. अरे तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. त्याने तुम्हा सुख होईल अपार, ज्या सुखाला मर्यादा नाही असं अमर्याद सुख तुम्हाला होईल. मग काय करा? दत्तदया सागर आठवावा. दया सागर शब्द आहे दत्ताच्या बाबतीमध्ये. दया सागर का? काही काही दयेचे ओढे आहे, काही दयेच्या नद्या आहे, आणि दत्त प्रभू दयेचा समुद्र आहे. हे 3 शब्द लक्षात घ्या. ओढा, नदी आणि सागर. ओढ्यात पाणी असतं डाकेनाना, पण अर्ध्या तासापुरतं. अरे पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा जाऊ देत नाही. पलीकडे पूर्वीचे शेतकरी पेरणी करून आले, 2 म्हातारे शेतकरी बसले, ओढा वाहत होता. म्हणले का रे पलीकडे जायचं कसं? म्हणलं काय 2-4 महिने टिकते का रे? 15-20 मिनटं पाणी टिकल, मग जाऊ. मग आतापर्यंत चिलीम झाली असती ना, अजून 20 मिनिट आहे होईल ना चिलीम. त्यांचं सांगतोय. मग एकानं चिलीम काढली. नाना हे नीट आहे का बरं का? चिलीम काढली, त्यातला खडा काढला. नामदेव काडी खोली चिलमीत, फुंकर घातली, चिलीम स्वच्छ पुसली, नंतर खडा पुसला, खडा चिलमीत टाकला, मग तंबाखू भरला, उलट्या अंगठ्यानं तंबाखू दाबला, उलट्या अंगठ्यानं, आणि खाली त्याला कापड गुंडाळायचा असतो नाना, त्याला शापी म्हणतात. शापी ती भिजवायची असते, भिजवून थोडी वलसर करून डबल गुंडाळायची. का? जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा, हा ओढणाऱ्याचा उद्देश. आणि डबल का गुंडाळतात? डबल फिल्टर. टीव्हीला नंतर निघालं हे, नाही तर खरा डबल फिल्टर चिलीमवाल्याचा आहे तो. डबल. अरे हा म्हणला शापी भिजून आण, शापी. ते गेलं ओढ्यात. सखाराम पाटील न भिजवता आलं. लेका शापी भिजून आण म्हणलं. कुठं भिजू? ओढ्यात. थेंब नाही म्हणला. कोणता ओढा? यांना जाऊ देत नव्हता पलीकडे, त्याच्या शापी भिजवायला पाणी नाही. तशी काहीची दया 9 ते 11. समजा ओढ्यासारखी. जय विठ्ठल झाला की दया संपली. काय? काहीची दया नदीसारखी असते. नदीमध्ये चढ उतार आहे. वर्षा काळी सरिता चढू लागे, शरद काळू रेगेन सरिता ओटू लागे. पावसाच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला म्हणजे कमी होतं, उतरतं. तशी काहीची दया श्रावण महिन्यात वाढते. शपथ खोटं नाही. श्रावण महिन्यामध्ये गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे? लेका तोंड दाखवा नाही. मग श्रावणातली दया पहा तुम्ही. गावोगावच्या कोंबड्या सुरक्षित आहे. दया. कोंबडी फिरायला निघली ना सखाराम पाटील, मुलाबाळासह 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं, छाती काढून चालती कोंबडी. पुढं पाहते, मागं पाहते. मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण संपला ओंकारराव, कोंबडी एकटी उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय लेकरं कुठं आहे? चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? काय श्रावण संपला ना, मग लेकरं संपली. तुम्ही माझा नंबर लागतो ना गणपती उठले म्हणजे. अरे ही दया नदीसारखी श्रावणात वर जाते,
भाद्रपदात खाली येते. ती वड्यासारखी दया, ही नदीसारखी दया. पण सागराकडे कधी जा, दिवसा जा रात्री जा, उन्हाळ्यात जा पावसाळ्यात जा, दुष्काळात जा सुकाळात जा, तरी समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला, तसं दत्त प्रभू पूर्ण दयेनं भरलेला. म्हणून सागराची उपमा दत्त दया सागर आठवावा. काय महाराज उद्यापासून झालं दत्त दत्त दत्त, पण प्रपंचाचं काय? अरे कोण म्हणतंय तुम्हाला? असं कोणत्या संतानं सांगितलं? आजचं कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, लंगोट्या लावा, जा हिमालयात. अरे उलट सांगितलं बरं का, आनंदानं करा, सुखे करावा संसार. ब्रह्मचारी संत ज्ञानेश्वर महाराज आहे, तरी संसाराचा तिरस्कार नाही. हरिपाठ पाडाय तुम्हाला, असोनी संसारी. फक्त कसा करावा एवढं मात्र शिकवलं. संसार में ऐसा रहना जैसी मुँह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. बघा मी काही देत नाही, तुम्ही खात नाही, पण वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोचवायचं काम हाताचं आहे. वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, ट्रान्सपोर्ट. चगळून चगळून ढकलायचं काम जिभेचं आहे. हाताने फक्त पोचवायचं काम केलं आणि चगळून ढकललं आत ते जिभेनं. जास्त संबंध तुपाचा जिभेशी आला, हातानं फक्त पोचवलं, तरी जेवण झाल्यावर जेवणार म्हणतं सकाराम पाटील काय सनलाईट साबून द्यावं का, जीभ घासायची आहे म्हणतं. कधी गरम पाणी द्या पाटील, हात धुवायचे आहे का. हे न खाता चिकटले, जीभ लोणी खाऊन अलिप्त. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, अरे कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. म्हणून संसार वाईट नाही, मग त्याच्यात गुंतणं वाईट आहे. संसार वाईट नाही ठराव, गुंतणं वाईट आहे. प्रिया पुत्र संसारा कुंतशी पामरा. गुंतणं म्हणजे तुमच्या भाषेत सांगतो, नका जाऊ नक्का न जाऊ. मला वाटते जवळजवळ हे मराठी कळली आता पवार बाबा. नका जाऊ म्हटलेलं येते कीर्तनात, पण नक्का न जाऊ म्हटलं की थांबलंच. पुढे झाला तुम्ही. अरे त्या ढोकबाबाचं कीर्तन आहे, नका जाऊ. आता येतो नका जाऊ म्हणते, तर 11ला येतो म्हणतो, तर नका जाऊ म्हटलेलं येतं, पण नक्का न जाऊ. अरे किक मारली गाडीला, त्या सगळ्या गोष्टी तिकडच्या आहे पवार बाबा. गाडीला किक मारली न आवाज झाला, गाडीवर हे बसलं, मंडई आली बाहेर. बाहेर आली न तिनं हँडल धरले, गाडीवर बसलेलंच. का हो तुम्ही काल दिसले नाही कीर्तनाला? निघलो होतो महाराज. गाडीला किकही मारली. मग काय पेट्रोल नव्हतं का? ऐकून घ्या तुम्ही, दम काढत जा महाराज. मी गाडीवर बसेल, गाडीवर बसेल, मी बसेल. आवाज गेला, घरातनं आली मंडई. मग पुढून हँडल धरले महाराज. मी बसलेलाच होतो. काय झालं काय? नक्का न जाऊ म्हणली. उतरलो. ए टाके नाना काय म्हणतात, तुम्ही ब्रह्मचारी आहे, तुम्हाला एवढं बारीक कसं माहीत? तुमचं पाहू पाहू सांगतो आम्ही. ए नामदेव, प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा. संसार वाईट नाही, त्याच्यात गुंतणं वाईट आहे. म्हणून नाथाने संसार कसा करावा दृष्टांत पक्षाचा. पक्षी अंगणी उतरती
प्रधानाचार्य मस्त पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुण्या राहती तैसे असावे संसारी वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी म्हणजे संसार वाईट नाही गुंतणं वाईट आहे. प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा. एकदा गुंतला ना मग ममत्व माझेपण मग आसक्ती तिथून जन्माला येते वासना आणि वासनेमुळे पुन्हा यावं लागतं जन्माला. जन्म वासनेमुळे वासना आसक्तीमुळे आसक्ती माझेपणामुळे आणि माझेपण गुंतण्यामुळे. म्हणून प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा मग पुनरपि जननम तेरे तू अघोरा पावसील. मग काय आता काय 5 मिनिट राहिले आता एवढंच करा. हे एका जनार्दन